नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर जॉयफुल जर्नी विथ वनितामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज आम्ही आलो आहोत अबुधाबीमध्ये. एक मराठी फॅमिली आहे, त्यांनी त्यांचं स्वतःचं रेस्टॉरंट ओपन केलं आहे आणि नुकतंच त्यांच्या रेस्टॉरंटचं ओपनिंग झालं आहे. आणि ओपनिंगच्या फंक्शनसाठी त्यांनी आम्हाला बोलवलं होतं, पण तेव्हा आम्हाला येता नाही आलं. सो म्हटलं आज आम्हाला वेळ आहे तर जाऊन व्हिजिट करूया. चला. आरूसाठी खाऊ दिलंय पहिला स्टार्टर. हॅपी आरू. शेजवान चटणी. मराठी रेस्टॉरंट आहे तर सुरुवात आपली वडापावने झालीच पाहिजे. सो आम्ही आता पहिला वडापाव मागवले, टेस्ट करून बघतो. छान आहे, मस्त. आरू पिते कोकम सरबत. आरू कसं आहे सांगा टेस्ट? छान आहे. चीयर्स कर तिला, कर कर. वडा आवडला त्याने परत वडा मागवला नुसता. चल स्टार्ट. पीस मोठे. मी फिश थाली मागवले आणि डॅडूने आणि डुगूने चिकन थाली मागवले. आता आपण थाली टेस्ट करून बघूया. याच्यामध्ये काय काय पहिला सांगते. कोलबीचा रस्सा आहे, कोलबी भात आहे, सलाड, सोलकढी, भाकरी आणि सुरमई, आणि चिकन आहे, चिकनचा रस्सा, चिकन सुका, भाकरी, सलाड आणि रस्सा. पांढरा रस्सा नाही, रस्सा आहे आणि राईस. भाकरी पण छान नरम आहे, नरम आहे भाकरी छान. आवलं घाई झालं खायचं. रस्सा बघितलं. सुरमईचे पण 2 पीस आहेत. थोडाच बघते, गरम आहे. फ्रेश सुरमई पण खूप छान आहे. मसाल्याचं कोटिंग वगैरे खूप छान आहे. फ्रेश आहे सुरमई. अभी चिकन सांग कसं आहे. चिकन सुका आहे. टेस्ट सांग कशी आहे. तिखट बरोबर आहे. मस्त आहे. छान आहे, छान आहे. आता रस्सा टेस्ट कर. चल. भाकरी खूप सॉफ्ट आहे. आरू कसं आहे चिकन. आरूने राईस घेतलाय. कसा आहे रस्सा. छान आहे, छान आहे. हा कुठला आहे. हा कोणता रस्सा आहे. अच्छा, मग चिकनच्या डिशमध्ये सूप आहे. ओके ओके, सूप आहे, सूप आहे. ते चिकन सूप आहे. अरे तुला आवडलं चिकन. अरे चिकन आवडलं. मला सूप आवडतं. सूप आवडतो. सूप देऊ. फिश फ्रेश असं नाही खायला खूप मजा येते. मला नुसतं खायला खूप आवडतं फ्रेश असेल तर. जरा काय घेतलंय. प्रॉन्स जराची मिक्स थाली झाली आहे. फिश प्लस चिकन. आणि टिशू काय खाते. चिकन राईस मस्त. प्रॉन्स राईस टेस्ट करून बघते. मस्त आहे, खूप छान आहे, खूप मस्त टेस्ट आहे. प्रॉन्स पण मोठे आहेत. प्रॉन्स पण फ्रेश आहे. फिश थाली घेतले मी तर सोलकढी असलीच पाहिजे. मन भरलं. त्यांना वाटलं आरवी तिखट खाणार नाही म्हणून त्यांनी आम्हाला हे सजेस्ट केले. ब्रेड चीज त्यांच्याकडचं एक आयटम आहे लहान मुलांसाठी. पण आरवी घसरले रस्त्यावरती. बघ कसं आहे ते खाऊन.
कसं आहे? काय ब्रेड आणि काय चीज? चीज आणि पनीर. पनीर आहे. ओके. आरू सांगेल कसं आहे. आरू कसं आहे का? आरू मला बरोबर टेस्ट घेऊन सांगते, उगाच सांगत नाही ती. रेस्टॉरंटच्या ओनर पूजाताई आहेत आणि त्यांचे मम्मी आहे त्या अंजली शिलेदार आणि तेच नाशिकवरून आहेत आणि त्यांचे इथे हेडशेफ आहेत. आणि आम्ही आज जेवण जेवलोय तर खूप छान टेस्ट आहे आणि मसाले आई स्वतः बनवतात. आई कुठल्या स्टाईलचं जेवण? म्हणजे नाशिक स्टाईलचं जेवण आहे आपलं सगळं. आणि मसाले माझे घरगुती असतात आणि घरगुती मसाले बनवते सगळे. कसं वाटतंय दुबईला रेस्टॉरंट अबुधाबीमध्ये? अचानक म्हणजे आपण म्हणतो ना स्वप्न साकार झालंय. खरंच 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 तसं वाटतंय. खरंच. आपण कायमच घरात बनवतो पण मुलीमुळे आणि जावयांमुळे हे स्वप्न साकार झालंय. आणि खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे परदेशामध्ये मराठी माणसाने रेस्टॉरंट ओपन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना चव आवडती आहे हे खूप माझ्यासाठी आनंददायक आहे. मनापासून केलं तर आवडणारच. आणि खरंच खूप छान टेस्ट आहे. अबुधाबीमध्ये जे असेल त्यांनी नक्की व्हिजिट करा, कारण आपणच मराठी माणसानेच मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे. सो नक्की एकदा तरी व्हिजिट करा आणि आईंना सपोर्ट करा. वडापाव एकदम झणझणीत होता, मस्त. हा, वडापाव पण खूप छान होता, थाली पण खूप छान होती आणि त्यांनी मसाले स्वतः त्या बनवतात. सो सर्व जेवण छान होतं, तर नक्की व्हिजिट करा. पूर्ण शिलेदार फॅमिली तिकडे आहे. दादा आहेत आणि बाबा आणि ही ताई आहे, सुनबाई आहे. ओके ओके. तर फॅमिली तिकडे आणि सर्व फॅमिली खूप मेहनत करत आहे. सो सर्वांनी सपोर्ट करा नक्की. चला आई, बाय बाय. थँक्यू सो मच. चला, आम्ही आज मस्त पोट भरून जेवलो, मन पण भरलं. सो तुम्हाला कसं वाटलं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ. बाय बाय.